नमस्कार मित्रांनो, मी वैभव भंडारे. मी एक एक्सपोर्टर आणि एक बिझनेसमॅन आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्यूट बॅग, स्पायसेस कसा बिझनेस एक्सपोर्ट करतो आणि MSME आणि रिटेल बिझनेससाठी याचा फायदा किती आहे, याचा उपयोग कसा आहे, हे मी तुम्हाला याच्यात समजवणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला रिटेल आणि शॉप बिझनेससाठी ब्रँडिंग, पॅकेजिंग, डिजिटल सर्व्हिससुद्धा प्रोव्हाईड करणार आहे. हे सुद्धा आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये प्रोव्हाईड करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्मॉल बिझनेस कसा सुरू करायचा, म्हणजे एक्सपोर्ट बिझनेस स्मॉल रिटेलर्सनी कसा सुरू करायचा आणि विशेषतः MSME आणि स्मॉल बिझनेस असणाऱ्या ओनरांसाठी. तर एक्सपोर्ट करताना स्मॉल MSMEचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो, म्हणजे की सुरुवात कुठून करायची आणि कशी करायची. तर यांच्यामध्ये एक ते स्टेटमेंट त्यांच्या मनामध्ये असतात की डॉक्युमेंट्स किती लागतात, खूप मोठा पैसा लागतो का, स्मॉल बिझनेसेस एक्सपोर्ट स्टार्ट करू शकतात का, GST, इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स, फसाई लायसन्स हे त्यांना काही समजत नाही. या सर्व काही कन्फ्युजनमुळे ते एक्सपोर्ट करण्यासाठी घाबरतात. आपण ह्याच्यावरच या प्रॉब्लेम्सवरच मी त्यांना सोल्युशन्स देणार आहे, जेणेकरून तुम्हाला मोजक्याच 5 स्टेपमध्ये याचा मला एक्सपोर्ट सुरू करण्याचे एकदम 5 स्टेप सांगतो, जे नक्की मोजक्याच समजा तुम्हाला समजून येईल. फर्स्ट स्टेप म्हणजे तुमचा प्रोडक्ट क्लिअर ठेवा, की जेणेकरून तुम्हाला जो एक्सपोर्ट करायचा आहे तो प्रोडक्ट काही असू शकतो. आपल्याकडे आवड हवी आणि खूप आतल्या भारतामध्ये इतके सारे प्रोडक्ट्स आहेत की अजूनपर्यंत प्रोडक्ट्स आपल्याला माहीत नाही की इतके सारे प्रोडक्ट आपण एक्सपोर्ट करतो. जसं की मातीसुद्धा एक्सपोर्ट्स होते. आता जसं माझं प्रोडक्ट ज्यूट बॅग, स्पायसेस हे मी सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो, किंवा तुम्हाला एखादी सर्व्हिस एक्सपोर्ट करायची असेल तर ते तुम्ही एक्सपोर्ट सुद्धा. ही झाली पहिली स्टेप. सेकंड स्टेप म्हणजे GST रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. एक्सपोर्ट करताना GST शिवाय तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. GST रजिस्ट्रेशन म्हणजे काय, की काही लोक घाबरतात की त्यांना वाटतं की लगेच GST भरायला लागतं. असं काही नाही. GST म्हणजे आपलं एखादं प्रोडक्ट फायनल होतं, आपण एक्सपोर्ट करतो त्यावेळेस आपण समोरच्या फॉरेन बायरला GST सकट एक्सपोर्ट करतो, किंवा करायचं नसेल तर त्याला LFT, त्याला लेटर ऑफ अंडरटेकिंग, ती एक सेपरेट प्रोसेस आहे. ती तुम्हाला मी आणि कधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. दुसरी स्टेप ही GSTसाठी. तिसरी स्टेप जी आहे ती इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड लायसन. हे आपल्याला एक्सपोर्ट करताना प्रत्येक बिझनेसमॅनचा एक त्याचं इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड लायसन आपल्याला आपल्या गव्हर्नमेंट येते. ती आपण गव्हर्नमेंटच्या DGFT वेबसाईटवरून ऑनलाईन प्रोसेस करू शकतो. गव्हर्नमेंटने आपल्याला इतकी सुविधा प्रोव्हाइड केली आहे की तो व्हिडिओ पाहून सुद्धा आपण स्टेप्स ऑनलाईन प्रोसेस भरू शकतो. गव्हर्नमेंटचे फक्त नॉमिनल ₹500 चार्जेस असतात, ते भरायचे आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड आपल्याला एका दिवसात मिळतो. चौथी स्टेप जी आहे ती फूड लायसन. तुमचं जर फूड प्रोडक्टचं असेल तर त्याला फसाई लायसन लागतं. फसाई लायसन काढणंसुद्धा खूप अगदी सोपं आहे. तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जाऊन ते फसाई लायसनसाठी अप्लाय करू शकता आणि मोजक्याच 2 ते 3 दिवसामध्ये याच्यामध्ये फसाई लायसनचे काही टाईप्स आहेत. ज्यांना जर जे पहिल्यांदाच बिझनेस करणार आहेत किंवा डोमेस्टिक करणार आहेत त्याच्यासाठी स्टेट लेवलचं फसाई लायसन चालतं, किंवा जे एक्सपोर्ट करणार त्याच्यासाठी सेंट्रल फसाई लायसन लागतं. सेंट्रल फसाई लायसनचे थोडेफार चार्जेस असतात, ते वन टाईम असतात आणि आपल्याला द्यायला लागतं, आणि इयरली आपण ते लायसन रिन्यू करायचं असतं. एक्सपोर्टसाठी सेंट्रल लायसन आवश्यक असते. आणि जी 5वी स्टेप जी आहे, ती 5वी स्टेप म्हणजे तुमचं पॅकेजिंग आणि ब्रँडिंग, लेबलिंग हे सगळ्यात अट्रॅक्ट करणारं असतं आपल्या एक्सपोर्टसाठी, बायरसाठी. त्याच्यामुळेच आपले फॉरेन बायर आणि क्वालिटी बघून आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. ही झाली 5वी स्टेप. हे सगळं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं तर एक्सपोर्ट करणं तुमच्यासाठी काहीही अवघड नाही. आता पुढे वळलं की आपण ह्याचे फायदे काय, याचे बेनिफिट्स काय स्मॉल MSME. तर याचे फायदे असे आहेत की लोकल मार्केटपेक्षा जास्त प्रॉफिट मिळतं, इंटरनॅशनल क्लायंट्स मिळतात, बिझनेसला ब्रँड व्हॅल्यू मिळते, ग्रोथ आणि स्टॅबिलिटी मिळते. हे सगळं तुम्ही स्मॉल बिझनेससुद्धा एक्सपोर्ट करून तुमचं स्वप्न मोठं करू शकता. हे बेनिफिट्स तुम्हाला लाईफ लाँग. जर तुम्ही MSME किंवा रिटेल शॉप ओनर असाल आणि तुम्हाला एक्सपोर्ट बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. इथे आम्ही GST, पॅकेजिंग, ब्रँडिंग, डिजिटल सर्व्हिसेस आम्ही इथे सिंपल आणि सोप्या शब्दामध्ये प्रॅक्टिकल गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिझनेस ग्रो करण्यासाठी हेल्प करा आपल्या बिझनेससाठी. धन्यवाद.